हॅलो. वेलकम एव्हरीबॉडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. वेलकम वेलकम वेलकम. टुडे इज द डे 16. Just type in the chat box. Today is the day 16. Day 16. Type in the chat box day 16 everybody. Good, 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 good. Welcome, welcome, welcome. So show some energy. So today we are starting with something very, very different. आतापर्यंत ज्या गोष्टीपासून आपण सुरुवात केली नाही त्या गोष्टीपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. एक सिक्रेट मी तुम्हाला शेअर करणार आहे. किती लोकांना सिक्रेट ऐकायचं आहे? टाइप एस फॉर सिक्रेट इन द चॅट बॉक्स. लेट मी जस्ट स्विच ऑन माय कॅमेरा. टाइप सिक्रेट, एस फॉर सिक्रेट इन द चॅट बॉक्स. गुड 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 गुड. जस्ट अ सेकंड. ओके. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. सो लेट स्टार्ट विथ समथिंग वेरी वेरी डिफरेंट टुडे. ओके. सो हाउ मेनी पीपल वांट टू नो कि हमारे अंदर एनर्जी है की नाही? पहिली बात, किती लोकांना इच्छा आहे की आपल्यामध्ये खरंच एनर्जी आहे की नाही हे जाणून घेण्याची? नंबर वन. नंबर टू, किती लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या आतमध्ये खरंच स्पिरिच्युअल एनर्जी आहे की नाही? तुमचं उत्तर तुमच्याकडेच तुम्हाला मिळेल 5 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये. पाचही नाही, ओनली जस्ट 3 मिनिट्स. इफ यू गिव्ह युअर 3 मिनिट 100%. ठीक आहे. पण ते ते 3 मिनिट झाल्यावर मी सांगेल तुम्हाला. ओके. आय हॅव यू नो वन ऑफ माय गुरु हैज टोल्ड मी दिस कि अगर आपको चेक करना है, जर का तुम्हाला चेक करायचं असेल की तुमच्यामध्ये खरंच एनर्जी आहे की नाही आणि खरंच ती एनर्जी स्पिरिच्युअलिटी सोबत अलाईन आहे की नाही, म्हणजे आपण त्याला म्हणतो स्पिरिच्युअल एनर्जी आहे की नाही. ओके. सो बऱ्याचदा आपण म्हणतो की हो, मला हे असं वाटते, तसं वाटते, अध्यात्माकडे माझा अं, काय आहे, कल आहे. यु नो सो टुडे यू विल गेट दॅट आन्सर just by doing 3 minute activity. Okay. So how many people are ready to do that 3 minute activity? Type 3 in the chat box. नंतर आपण आपल्या विषयाकडे जाऊ. रोजच आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. सो टाइप 3 इन द चैट बॉक्स. कितने लोगों को जानना है? आपके आंसर आपके पास रहेंगे. मैं कुछ नहीं पूछूंगा आपको. मैं सिर्फ ये बताऊंगा की किती लोकांना हे फील झालं, XYZ. जर झालं तर वो है आपके अंदर. फिर आप यू आणि त्याचे काही बरेचसे साईन्स सुद्धा तुम्हाला आतापर्यंत भेटले असतील. साईन साईन म्हणजे तशा काही गोष्टी घडल्या असतील तुमच्यासोबत, तर ते तुम्हाला समजून जाईल एका मिनिटात. हाउ मेनी पीपल? चलो, सबको जानना है भाई. चलो जी, बैठ जाओ अभी आराम से. सिट रिलॅक्स. पण त्याच्यासाठी कॅमेरे ओपन पाहिजे तुमचे. मेक श्योर युअर कैमरा इज ओपन. अगले 3 मिनट के लिए तो ओपन कर ही सकते हैं हम, बाय द वे. गुड. बड़ी अच्छी बात है कि आप फैमिली के साथ ज्वाइन कर रहे हो. नम्रता जी, थँक यू. ओके. सो चांगली गोष्ट आहे की सर्वांनी जॉईन करत आहात सेशन. गुड. सुनीता जी, थँक यू. ओके. सो नाउ आई विल प्ले समथिंग. ओके. मैं एक सॉन्ग प्ले करेल. कोई फर्क नहीं पड़ता आप किस जाति से हो, किस धर्म से हो. जस्ट आप आंखों को बंद करना है आपको. क्लोज युअर आईज. आणि फील करायचं आहे. त्याच्यानंतर, ते संपल्यानंतर मी काहीतरी सांगेल तुम्हाला. आणि ते जर तुम्हाला फील होत असेल, तुम्ही 100% माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवलाही पाहिजे, मी असंही नाही म्हणत बिलकुल. पण तुम्हाला स्वतःच फील होईल की जर अगर वो है तो आपको फील होगा. तरी एनर्जी आहे. कधीतरी आपल्याला असं वाटते की आहे की नाही आहे. कधीतरी माझेकडे जे रेकी शिकणारे स्टुडंट्स आहेत किंवा ते म्हणतात की सर मी हिलिंग करतो, ते हिलिंग समोरच्याला जाते की नाही जात? सो दिस इज द आन्सर फॉर दॅट. ओके. नाव लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. या 3 मिनिटामध्ये व्हॉट यू लिसन द मोस्ट. तुम्हाला काय जास्त ऐकू आलं? बाजूचे आजूबाजूचे आवाज की ते धून? ओके. दॅट इज द नंबर वन. जर का आजूबाजूचे आवाज ऐकू आले असतील तुम्हाला, त्या आवाजाने तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल, तर याचा अर्थ अभी काम करना पडेगा हमारे को खुद के ऊपर. नंबर वन. नंबर टू, फक्त जर का धून ऐकू आले असेल तर तुम्ही मीडिएटर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला,
मीडियम याच्यावर आहे. ठीक आहे. आणि जर का काहीच ऐकू आलं नसेल, तुम्ही तुमच्या धुंदीत जर का असाल, तर मग तुम्ही एकदम जवळपास आहे आता. थोड़ा और काम करेंगे आप तो आराम से आप अचीव कर लेंगे जो अचीव करना है. नंबर 1. नंबर 2, जेव्हा जेव्हा तुम्ही असे काही मंत्र किंवा असे काही गोष्टी ऐकता, तेव्हा तेव्हा जर का तुमच्या अंगावर आतमधून, बाहेरून नाही, अंदर से आपको अगर कुछ गूज बम्स म्हणतात त्याला, ओके, इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये त्याला म्हणतात काटे. ओके, अंगावर काटे येणे. ओके, सो वैसा अगर आपको हुआ होगा कुछ फील, सो इसका मतलब 100% आपके अंदर वो चीज है, एनर्जी आपके अंदर है. अभी उसको बस सही चीज से, सही चीज के साथ आपको यूज करना है. दिस इज द प्रूफ. मंत्र कोणताही लावा तुम्ही, त्याने काही फर्क नहीं पड़ता. सो आई जस्ट, जो मेरे पास हमेशा रहता है वो लगाया मैंने. बट आप कोई भी मंत्र लगाओ, अगर आप उसमें मंत्र में मंत्रमुग्ध होते हो, जर का तुम्ही मंत्रात मंत्रमुग्ध होत असाल, सो इट मीन्स एनर्जी आपके अंदर काम कर रही है एकदम सही से, एकदम सही से. आणि त्या एनर्जीचा वापर करून तुम्ही काही करू शकता. पॉझिटिव्ह गोष्ट हा, निगेटिव्ह नहीं. आप बोलेंगे कि सर, सो निगेटिव नहीं कर सकते आप, पॉजिटिव कोई भी चीज कर सकते हो आप उससे. ठीक है जी. बिकॉज एनर्जी इटसेल्फ इट्स अ पॉजिटिव थिंग, और वो पॉजिटिव चीजों पे ही काम करती है. ओके, सो आई डोंट वांट टू लिसन, और आई डोंट वांट टू नो कि किसके अंदर है किसके अंदर नहीं है. जिसके भी अंदर है, आपको आपका आंसर मिल गया है, बात खत्म. जिसके अंदर नहीं है, जिसको कुछ फील नहीं हुआ ना, उन्होंने और काम करना जरूरी आहे, बस इतना ध्यान रखना. कैसे काम करेंगे? सो तुमच्या प्रॅक्टिसेस वाढवा सगळ्याच गोष्टीच्या. कहते हैं, कहते हैं कि अगर आपको एक सक्सेसफुल इंसान बनना है, तो उससे पहले आपको एक अच्छा इंसान बनना पड़ेगा. तब जाके ही आप सक्सेसफुल इंसान बन सकते हैं. आपको अगर फेमस बनना है, आपको अगर कुछ भी करना है, तो उसके पहला स्टेप है, द स्टेप नंबर 1 इज यू हैव टू बिकम अ गुड पर्सन. अगर एक अच्छे इंसान बनने में कामयाब हो गए हम, जास्तच हिंदी चालू आहे आज, पण काही हरकत नाही. सो अचानक निघत आहे ते. ओके, ते प्लॅनिंग नसते. जो आता है अंदर से वो आता है. ठीक है. सो फर्स्ट स्टेप जी आहे त्या गोष्टीची, ती आहे एक चांगला माणूस बनणे. आणि वेन यू बिकम अ गुड पर्सन, अपने आप यू अट्रैक्ट एवरीथिंग गुड अराउंड यू. हर चीज आपके पास फिर अच्छी ही आएंगी. फिर आपको अच्छी चीज मांगने की जरूरत नहीं, वो अपने आप आ जाएंगे. ठीक है जी. फिर आप जो बोलोगे, ते म्हणतात ना की जे म्हणाल ती गोष्ट होईल, तर ती होईल. तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये, माणसामध्ये आहे. यू अंडरस्टँड. चलो आगे बढे. सो आजचा विषय काय आहे? आजच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग विषय उद्याचा आहे काही लोकांसाठी, म्हणजे माझ्यासाठी पण आहे बाय द वे. पण उद्याचा विषय पण चांगला आहे, पण मी तर म्हणतो प्रत्येक दिवसाचा विषय चांगलाच आहे. ठीक आहे. सो आजचा विषय जो आहे तो आहे आरोग्याबद्दल, आरोग्याची जादू आणि त्याचे चमत्कार, हा विषय आहे आजचा. मागील जवळजवळ 15 दिवसापासून आपण फक्त जादूवर बोलत आहे, आपण फक्त ग्रॅटिट्यूडवर बोलत आहे. म्हणजे किती महत्वाचं असेल ग्रॅटिट्यूड? म्हणजे ग्रॅटिट्यूड खरंच किती काम करत असेल? आता ज्यांना व्हिडिओ बंद करायचे ते करू शकतात हा. म्हणजे मी ओपन करायला सांगितले होते तर. पण इथेच राहा, हे जास्त महत्वाचं आहे. व्हिडिओ ऑन असला तर आपण इथेच राहतो, एनर्जी एक्सचेंज होते एकमेकांसोबत. सो आजचा जो दिवस आहे तो कशाचा आहे? आरोग्यातील जादू आणि चमत्कार. आता आरोग्याबद्दल याच्या आधी पण बोललोय आपण, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. पण हे आरोग्य वेगळं आहे, किंवा हे अजून डीप लेवलवर आहे. कधी कधी आपली तब्येत खराब होते, कधी कधी आपल्याला बरं वाटत नाही, कधी कधी जेवणाची इच्छा होत नाही, काही काम करायची इच्छा होत नाही, तेव्हा आपली एनर्जी लो असते सोप्या भाषेमध्ये. त्याला आपण म्हणतो की माझी आज तब्येत ठीक नाही आहे, असं म्हणतो. पण त्यावेळी आपण, मनात काय चालू असते आपल्या, आपण कंप्लेन करत असतो शरीराबद्दल, तब्येतीबद्दल. आणि त्यामुळे त्याचा जो, काय म्हणतो त्याला, जो इम्पॅक्ट आहे तो अधिक 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 वाढत असतो. पण त्याच वेळी ग्रॅटिट्यूड असं सांगते आपल्याला की जेव्हा कधी असा वेळ असेल लाईफमध्ये, जेव्हा कधी तब्येत खराब असेल, तर आपल्यामध्ये एक नैसर्गिक शक्ती आहे, जी खऱ्या अर्थानं आपल्याला काय करते, रोगमुक्त करण्याचं काम करत असते. ती नैसर्गिक शक्ती म्हणजे काय आहे? ती नैसर्गिक शक्ती म्हणजे आहे ग्रॅटिट्यूड. जर का त्यावेळी आपण, जे काही आपल्याला शरीर मिळालेलं आहे, जे काही आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे आतापर्यंत, आज आज तब्येत खराब आहे, ठीक आहे,
पण कालपर्यंत तर चांगली होती. त्याच्याबद्दल जर का आपण विचार केला आणि त्याच्याबद्दल जर का वारंवार आपण थँक्यू म्हटलं, तर ती तब्येत तुमची फास्ट रिकव्हरी होऊ शकते. मग आता त्या आरोग्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, मी नाव नाही घेत कुठल्या प्रॉब्लेमचं, पण कुठल्याही अडचण असू द्या आरोग्यामध्ये, वय झाल्यानंतर काही स्पेसिफिक अडचणी चालू होतात. पण त्याच्या आधी मी कसा होतो, तर 3 स्टेपमध्ये आजचं जे सेशन आहे, म्हणजे आजचं जे हे आहे ते सांगितलेलं आहे. त्यात पहिली पायरी काय आहे? रेकॉर्डिंग चालू झाली ना? सो पहिली पायरी काय आहे? आपल्याला मिळालेलं आरोग्य जे भूतकाळात आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे जेव्हा आपण जन्म घेतला, जेव्हा आपण थोडंसं मोठं झालो, यंग झालो, 15-20 वर्षात झालो, टीनेजर झालो, कॉलेजमध्ये गेलो, ते जेव्हा आरोग्य होतं तेव्हा, ते एनर्जी जेव्हा होती, त्या आरोग्याला आठवण्याचं पहिली स्टेप आहे, स्टेप नंबर 1. ठीक आहे जी. स्टेप नंबर 2 काय आहे? स्टेप नंबर 2 आहे, जस्ट अ मिनिट, काही गोष्टी तुम्हाला आज, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. स्टेप नंबर 2 जे आहे आजची, ते काय आहे? पहिली पायरी तुम्हाला सांगितलं मी, की जे भूतकाळात मिळालेलं आरोग्य आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ व्हायचं आहे. स्टेप नंबर 2 आहे, आत्ता जे आरोग्य आहे प्रेझेंटमध्ये, जे काय आयुष्य आपण जगत आहोत प्रेझेंटमध्ये, जे काय आपलं एज असेल, जे काही आपलं वजन असेल, जे काही आपलं आरोग्य असेल, XYZ, ते आरोग्य काय वर्तमान काळातलं. एक झालं भूतकाळातलं, लिहून घेऊ शकता तुम्हाला गरज वाटली तर. एक झालं भूतकाळातलं, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 कोणतं आहे? वर्तमान काळातलं, जे आता चालू आहे. आणि स्टेप नंबर 3 ते कोणतं आहे? जे आरोग्य तुम्हाला पाहिजे आहे. एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, मला ऍक्च्युली तुम्हाला समजावं म्हणून एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, की काही लोकांना काही वेदना असतात बॉडीमध्ये, शरीरामध्ये, की पाय दुखतंय, कंबर दुखते, वयानुसार त्या गोष्टी होतात. तर त्याचंच पुन्हा पुन्हा घोकंपट्टी चालू असते 100 वेळा. बरोबर आहे? आणि त्या घोकंपट्टीने ती वेदना वाढते, असं लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम असं सांगतो, की जो भी आप मांगते हो वही आपके पास आता है बार बार. तर मग तिथं काय करायचं आहे? तिथं स्टेप नंबर 3 लावायची आहे. कोणती स्टेप नंबर 3? की आता कसं आयुष्य मला पाहिजे आहे? कसं आरोग्य मला पाहिजे? आयुष्य म्हटल्यापेक्षा कसं आरोग्य मला पाहिजे? मला तेच आरोग्य पाहिजे का जे मी 25 मध्ये होतो किंवा 20 मध्ये होतो? तुम्हाला माहिती आहे का, एक युनिव्हर्सिटी आहे, हार्वर्ड की काहीतरी नाव आहे ते युनिव्हर्सिटीचं. ते युनिव्हर्सिटी कोणती आहे ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे की तिथे एक एक्सपेरिमेंट झाला. म्हणजेच एक प्रॅक्टिकल करण्यात आलं. ओके, एक रिसर्च करण्यात आला. त्या रिसर्चमध्ये, लक्षात घ्या मी काय सांगतोय. ओके, त्या रिसर्चमध्ये असं सांगितलं, की त्या त्या रिसर्चमध्ये त्यांनी 80 वर्षाचे 100 लोक घेतले. किती? 100 लोक घेतले 80 वर्षाचे. आणि 50ला एका रूम मध्ये घेतलं आणि 50ला दुसऱ्या रूम मध्ये घेतलं. ओके, आणि 50ला असं सांगितलं, जे उरलेले 50 जे होते त्यांना असं सांगितलं, की आता तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल करायचा आहे. तुम्हाला सांगतो मी हे आज. जे त्या युनिव्हर्सिटीने केलं ते तुम्हाला सांगतो करायला. आणि तुमच्या सोबत सोबत मी पण करणार आहे. ठीक आहे? तर मी तर नेहमीच करत असतो, पण आता सोबत सोबत करू आपण. तर त्या 50ला त्यांनी असं सांगितलं, की तुमचं वय आज 80 आहे. पण तुम्हाला पुढचा 1 महिना, लिहून घ्या आजची तारीख किती आहे? 5 मे. ठीक आहे? तर 5 जून पर्यंत तुम्हाला दररोज स्वतःला सकाळ, दुपार, संध्याकाळ, जसं डॉक्टर सांगतात ना, की सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या गोळी. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा आठवीन, तेव्हा तुम्हाला हे सांगायचं आहे, की तुमचं जेवढं वय आहे, त्या लोकांना सांगितलं होतं, की तुम्ही 80 वर्षाचे आहेत. तुम्हाला असं बिहेव करायचं आहे, की तुम्ही 45 वर्षाचे आहात किंवा 50 वर्षाचे आहात. तुम्ही असं बिहेव करायचं आहे. त्यावेळी जसे कपडे घालायचे तसे कपडे घालायचे आहेत तुम्हाला. त्यावेळी जशी बाईक फिरवायची तशी बाईक फिरवायची आहे तुम्हाला. त्यावेळी जे काही करायचे तुम्ही ते सगळं करायचं आहे तुम्हाला या 1 महिन्यामध्ये. आणि पुन्हा पुन्हा स्वतःला एकच गोष्ट सांगायची आहे, की मी 45 इयर्स ओल्ड आहे, किंवा मी अभी तो मैं अभी तो मैं जोर से बोलो जरा, अभी तो मैं जवान हो. येस येस येस, व्हेरी गुड. ओके, सो ऐसा बोलना है, असं त्यांना सांगितलं 1 महिन्यासाठी. आणि दुसरे जे 50 होते, जे 80 वर्षाचेच होते, त्यांना सांगितलं की तुमचं जे लाईफस्टाईल आहे ते ऍज इट इज तुम्ही कॅरी करा, जसं आहे तसं. तुम्ही 80चे आहे, तुम्हाला जे विचार येतात ते करत राहा. ओके, आता हा प्रयोग आपण आपण करू. त्या युनिव्हर्सिटीला जाऊ द्या आता. आपण हा प्रयोग करू आजपासून, 5 मे ते 5 जून. तुमचं जे वय आहे त्याच्यातून तुम्ही जेवढे तुम्हाला मायनस करायचे, 20 मायनस करायचे, 25 मायनस करायचे, तेवढे मायनस करा. तुम्ही लिहून टाका, आता डायरीत लिहून टाका. तेवढे मायनस केले बाबा मी आज.
आणि त्या वयात तुम्ही जसं बिहेव करत होते, डोंट वरी अबाउट एनिथिंग. आपके बच्चे बोलेंगे की अरे मम्मी, आता तुला जीन्स शोभते का? हं? कशाला जीन्स घातला? ते म्हणा चुप, माँ को मत सिखा, तेरे बाप को मत सिखा. असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. चुप बस म्हणा, एक महिना मला शिकू, एक महिना मला माझं काम करू दे. ओके. आपको लगता है ड्रेस पहनना है, पहनो. आपको लगता है जीन्स पहनना है, खरीद लो एक दो जीन्स. आपको लगता है फिर से पार्लर में जाके तयार होना है, हो जाओ. करा 1,000 रुपये खर्च, काही फरक पडत नाही. 1,000 2,000 काहीच फरक पडत नाही. एक महिना हे करा फक्त माझं ऐकून. आप ऐसा जीवन जियो, तुम्ही असं जीवन जगा जसं की तुम्ही 20 वर्ष 25 वर्ष मायनस केलेले आहे तुमच्या ह्याच्यातले. एंड टेल मी द रिजल्ट. आपको मैं बोलता हूँ आपका एनर्जी नेक्स्ट लेवल चला जाएगा ऑटोमॅटिकली. आणि आजचा एक फोटो काढून ठेवा. मी आधी सांगितलं होतं की 28 दिवसाआधी एक फोटो काढा आणि 28 दिवसानंतर एक फोटो काढा. आता एक फोटो काढा आणि एक महिन्यानंतर एक फोटो काढाल तुम्ही. तुम्ही स्वतःच बघाल की किती मोठा चेंज झालेला आहे. आता मग याच्यात काय झालं, जादू झाली का याच्यात? हे सगळं काही आपल्या सबकॉन्शियस माइंडवर डिपेंड आहे. पण याचं जर प्रूफ तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हे करा. तुम्ही हे करा, आठवणीनं करा. कोणाला सांगण्यासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःला तो अनुभव घेण्यासाठी तुम्ही करा. एक महिना फक्त, काही मोठी गोष्ट नाही, लगेच निघून जाईल एक महिना. तुम्हाला तुमच्या कोणत्याच ऍक्टिव्हिटीत बदल नाही करायचा आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे त्या एज मध्ये करत होते त्या गोष्टी 2-4 ऍडिशन करायच्या आहेत. बाईकने फिरत असाल, मित्रांसोबत बसत असाल, गप्पा मारत असाल, व्हॉट एव्हर. कपडे तुमचे वेगळ्या पद्धतीचे असतील तेव्हा. जस्ट डू इट फॉर 1 मंथ. आज से लेकर अच्छे से करो इसको 1 महीने तक. और फिर 1 महीने बाद मुझे बोलना कि क्या फर्क दिखता है. काय वाटते तुम्हाला? तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता तुम्हाला स्वतःला? विजया मॅडम तर एकदम खुश झाल्या आता, की अभी तो बोले मैं, बस रुको सर अभी तुम, कल देखना मुझे. ओके. ठीक है, गुड. ओके, बट रियली ये करो, करके देखो. ओके. अँड देन सी द थिंग्स. आणि हा, अजून पुरुषांसाठी विशेष गोष्ट सांगतो मी. माझे बंधू, माझे पुरुष जे बंधू आहेत त्यांच्यासाठी एक विशेष गोष्ट सांगतो, की तुमच्या घरात जर का कोणी असं करत असेल तर त्याला थांबवू नका. सगळ्यात प्रॉब्लेम आपला हा असतो. हे असंच का घातलं, ते तसंच का ठेवलं, काय आहे? मत करो, करने दो उनके मन का. एक महीना क्या फर्क पड़ता है ना? ओके. चला. सो 3 गोष्टी लिहून घ्या डायरीमध्ये. हे तर लिहिलं तुम्ही आता. एक महिना आपल्याला आपल्या एज मधून 20 ते 25 वर्ष जे काही तुम्हाला मायनस करायचं मला, कारण इथे वेगवेगळ्या एजचे लोक बसलेले आहे, मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत. कारण मी कोणाला म्हणेन 20 वर्ष मायनस करा आणि तो 25 वर्षाचा असेल तर तो 5 वर्षाचा बिहेवियर कसं करेल. तर मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं मायनस करून घ्या. ठीक आहे. मिलिंद सर फारच खुश झाले. मिलिंद सर म्हणते की आता तर सर तुम्ही बघा, आता उद्या खरेदीच करतो मी. ओके, ठीक आहे. घ्या, पहिली पायरी लिहून घ्या तुमच्या याच्यामध्ये. पहिली पायरी आहे भूतकाळात जसं आपण होतो. ओके. आपल्या बालपणी, तारुण्यात, प्रौढपणी आपलं जसं आरोग्य होतं ते आरोग्य आपल्याला आठवायचं आहे. स्टेप नंबर 1 लिहून घ्या. ते आरोग्य आपल्याला आठवायचं आहे. आणि त्यावेळी आपलं उत्साह कसा होता, त्यावेळी आपण कसं सळसळतं आपलं रक्त होतं. ओके. किती आनंदात आपण असायचो, कोणत्या गोष्टीचं टेन्शन असायचं का तेव्हा? नाही. ओके. सो जगातील कोणतीही गोष्ट माझ्यासाठी अशक्य नाही असं वाटायचं तेव्हा. येस नो? 80च्या स्पीडनं गाडी चालवत जाते. किती? 80, 90. आता 40च्या स्पीडनं कोणी गाडी चालवत असली की मागं बसायची भीती वाटते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, तसंच असते. पण तेव्हाच ते आठवायचं आहे. ओके. आणि तुम्हाला फील करायचं आहे. आता आपण आपण एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहे 5-7 मिनिटाचं. तुम्हाला ते फील करायचं स्टेप नंबर 1 मध्ये, की तुम्ही त्या एजमध्ये आहात आणि तुम्ही त्या एनर्जीला फील करत आहात. नंबर 1. नंबर 2, स्टेप नंबर 2, पायरी, दुसरी पायरी काय आहे, की तुम्हाला आता जे आरोग्य मिळालेलं आहे, आता या क्षणी जे काही हेल्थ असेल तुमची, जे काही तुमचं एज असेल, है ना? आणि जे काही आरोग्य असेल, तो आपल्याला असं वाटत नाही, माझं पोटच निघालेलं आहे, माझं हेच आहे. त्याच्यावर किती वेळा बोलता आपण? नाही बोलायचं. जैसे भी है वैसे खूप. भारती माहिती आहे का तुम्हाला? भारती, कॉमेडियन भारती आहे. माहिती आहे का तुम्हाला? कशी राहते ती? तिला पाहून असं वाटते का तुम्हाला? तिचं तर वजन खूप आहे तसं पाहिलं तर. पण तिने ते ऍक्सेप्ट केलं आणि म्हणून तिला ते काही वाटत नाही. आपण काय करतो? आपण कंप्लेन करतो. ठीक आहे. सो दुसरी पायरी काय आहे, की जे आता जे आरोग्य आहे, सध्या जे आपलं आरोग्य आहे, आपल्या शरीरातील जे काही अवयव आहेत ते जसे कसे काम करत असतील त्यांना काय करायचं आहे, आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. ते सगळं मेडिटेशनमध्ये घेतो मी. आणि स्टेप नंबर 3 लिहून घ्या. पायरी तिसरी लिहून घ्या.
ती आहे की जे आयुष्य तुम्हाला मिळावंसं असं वाटते, किंवा जे आरोग्य तुम्हाला मिळावंसं असं वाटते भविष्य काळातलं, की माझं आरोग्य असं असावं. ओके. तर त्या आरोग्याला अझ्युम करायचं आहे. तर ह्या 3 स्टेप आपण आता 5 ते 7 मिनिटांमध्ये करणार आहोत तुमच्याकडून. ठीक आहे? तयार आहात तुम्ही? ओके. जनरली काय असते माहिती आहे का? आपल्या आरोग्याबद्दलची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आणि सगळीकडे सेमच आहे ते. जवळजवळ सेम आहे. काही लोक सिरियस असतात, पण जवळजवळ 80-90% लोकांमध्ये ते सेम असते गोष्ट. हं? आणि त्या मॅडम असा हात लावून नका बसू, नाही तर टेन्शन येईल तुम्हाला. असं सरळ बसा. हे पोझिशन आहे, पोझिशन अशी. क्या सर, बहुत दर्द दुख है सर मेरे. हे आपण अट्रॅक्ट करत आहे त्याला. माहिती आहे तुम्हाला, आपले जे पोझिशन आहे ते पण फार महत्वाचे आहे. बॉडी लँग्वेज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आप ऐसा बैठो 5 मिनिट, असे सोडून असं बसा तुम्ही, आणि म्हणा 3 वेळा, क्या जिंदगी बहुत खराब है. बघा तुमचे थॉट्स तसेच चालायला लागतील ऑटोमॅटिक, की हो यार खरंच खराब आहे, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, अरे EMI लागणार, अरे हे. तुम्ही असं सरळ बसा, स्ट्रेट, स्माइल ठेवा चेहऱ्यावर, आणि म्हणा टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाइफ. अब देखो कोई नेगेटिव थॉट नहीं आता. सो योर बॉडी प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल इन योर लाइफ. अपने जिंदगी में अपनी जो बॉडी आहे वो बहुत अच्छा रोल प्ले करते. म्हणून तुमचे व्हिडिओ ऑन असले तर मग मी सांगू शकतो की कोण कसं बसलेलं आहे. सो त्याच्यासाठी मी सांगतो. ओके, बाकी काही नाही माझा उद्देश. चला, सो 3 स्टेप मधून आपण आता जाणार आहोत. रेडी आहात तुम्ही फॉर द ऑल दोज 3 स्टेप? चलो, सो क्लोज योर आईज एवरीबॉडी. टेक अ डीप ब्रेथ. लंबी गहरी सांस लेना है और आंखों को बंद करना है. कोमलता से आंखों को बंद करना है और लंबी गहरी सांस लेना है. 3 वेळा श्वास घ्यायचा आहे लांब. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रेथ इन अँड धीरे धीरे आउट करणार. आता मी तुम्हाला थोडंसं पास्टमध्ये तुमच्या पर्टिक्युलर जे ज्या ठिकाणी तुमची एनर्जी फार हाय होती तिकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला हळूहळू. सो बी रेडी फॉर दॅट. त्या एनर्जीला, त्या एजला आठवायचं आहे, आठवावं लागेल आपल्याला. ठीक आहे? सो बी रेडी फॉर दॅट. सो आंखों को कोमलता से बंद करो. लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. लांब श्वास घ्यायचा आहे, हळूहळू बाहेर सोडायचा आहे. सर्वप्रथम आपलं जे शरीर आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे मनातल्या मनात. आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, शरीररूपी संपत्ती जी आपल्याला ईश्वराने दिली आहे, त्याच्याबद्दल सर्वात पहिले थँक्यू म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. आणि हे शरीर, या शरीराचं आरोग्य हे मॅजिकल आरोग्य आहे. अगदी मॅजिकल. याने प्रत्येक वेळी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. पण आपण कामाच्या धुंदीमध्ये, पैशामध्ये, व्यवहारामध्ये आणि आयुष्यात करण्याच्या जे प्रगतीच्या मागे आपण धावत असतो त्या काही गोष्टींमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये त्या आयुष्यामध्ये त्या बॉडीला, त्या शरीराला विसरलो आहे आणि इग्नोर केला आपण बऱ्याच वेळा, की चलो यार ठीक है, बाद में देखते हैं, बाद में करते हैं. पण ते शरीर आपल्यासाठी 24 तास काम करत असते. 24 तास, 24/7. सो लेट्स बिगिन टुडे बाय सम ग्रॅटिट्यूड टू दॅट बॉडी. आज आपलं जे काही वय आहे त्या वयापर्यंत येण्यासाठी त्या शरीराने आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या शरीराला टच करू शकता ऑन एनी पॉइंट टू फील बेटर. ओके. आणि एक डीप ब्रेथ घ्यायची आहे तुम्हाला. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. हळूहळू बाहेर सोडायची आहे. डोक्याच्या टोकापासून तर पायाच्या टोकापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. डोळे बंद ठेवून ऑब्झर्व करायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे की माझं शरीर माझ्यासाठी काय करते. माझं शरीर माझ्यासाठी काय करते. माझं हृदय हे सतत धडकत असते, धडधड करत असते. त्यामुळे मी आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगू शकत आहे. माझे लंग्स हे श्वास घेत असतात. माझे पाय मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चालायला मदत करतात, डिस्टन्स कव्हर करायला मदत करतात.
आणि हे सगळं अगदी सायलेंटली चालू आहे. हे सगळं अगदी ऑटो पायलट मोडवर चालू आहे. त्यामुळे मी माझ्या शरीराला एकदा मनापासून म्हणणार आहे, थँक्यू माय डिअर बॉडी, थँक्यू माय डिअर बॉडी, थँक्यू माय डिअर बॉडी. आपल्या शरीरातील 10 पार्ट्स आठवा. आपल्या शरीरातील 10 पार्ट्स आठवा. आईज, हँड्स, लेग्स, हार्ट, ब्रेन. आणि प्रत्येकाला मनातल्या मनात एकदा थँक्यू म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूहळू त्या पार्टला जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणत आहात, त्या पार्टच्या एनर्जीला फील करा. तुम्हाला जेवढे वर्ष मायनस करायचे आहेत तुमच्या एजमधून, तेवढे वर्ष आता मायनस करा. आणि समजा तुम्ही त्या पर्टिक्युलर एजमध्ये आहात, मायनस केल्यानंतरच्या. आठवा, त्या एजमध्ये असताना, त्या वयात असताना तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करत होते. मित्रांसोबत खेळत होते, फिरत होते, नाचत होते, डान्स करत होते, गात होते, खूप साऱ्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करत होते. कोणी काही खेळत असेल, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी वगैरे वगैरे. आणि त्यावेळी शरीराची एकही कंप्लेंट नव्हती आपल्याकडे, एकही नाही. कदाचित काही लोकांनी अनावश्यक गोष्टी त्या शरीरामध्ये सोडल्या असतील. अनावश्यक फूड, अनावश्यक ड्रिंक, अनावश्यक काहीतरी गोष्टी सोडल्या असतील. तेव्हा सुद्धा आपण बिलकुल काळजी केली नाही आणि शरीरानेही तुम्हाला कधीच कंप्लेंट करण्याचा चान्स दिला नाही. त्यावेळी प्रत्येक गोष्ट शरीराने ॲक्सेप्ट केली आणि तुम्हाला तीच ऊर्जा दिली जी द्यायला पाहिजे होती. आता फोकस करा की तुम्ही त्या एजमध्ये आहात आणि ती एनर्जी पुन्हा तुमच्यामध्ये आहे. यू आर फीलिंग दॅट एनर्जी इनसाइड युअर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये दोन्हीही ठिकाणी त्या एनर्जीला तुम्ही आता फील करू शकत आहात. एकदा त्या पास्ट एनर्जीसाठी मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे आपल्या शरीराला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू की तू इतकं सपोर्ट केलेला आहे. आता हळूहळू आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत यायचं आहे. करंट स्टेटमध्ये, करंट एजमध्ये, करंट ज्या काही गोष्टी असतील आता त्याच्यामध्ये यायचं आहे. आता तेच शरीर तेच आहे, पण ते आता थोडंफार कंप्लेंट करायला त्यांनी तुमच्याबद्दल चालू केलेली आहे. आधी ते एकही कंप्लेंट नव्हतं करत, पण आता तुम्ही फारच दुर्लक्ष केलं आणि म्हणून त्यांनी छोट्या छोट्या काही कंप्लेंट्स करायला तुमच्याकडे सुरुवात केली आहे. तर त्या कंप्लेंटसाठी त्याला एकदा म्हणा, थँक्यू सो मच की तू मला आठवण करून देत आहे की मी आता कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मनातल्या मनात एक वाक्य 3 ते 5 वेळा रिपीट करायचं आहे की ते वाक्य आहे, माय बॉडी इज हिलिंग ऑटोमॅटिकली. माय बॉडी इज हिलिंग ऑटोमॅटिकली. माय बॉडी इज स्ट्रॉंग. माय बॉडी इज हिलिंग ऑटोमॅटिकली. माय बॉडी इज स्ट्रॉंग. डोंट जस्ट से इट, फील इट इनसाइड your heart and your body. Feel it. My body is feeling automatically. My body is feeling automagically. मॅजिकच्या माध्यमातून, जादूच्या माध्यमातून माझे जे शरीर आहे, ऑटोमॅजिकली माय बॉडी इज हिलिंग अँड माय बॉडी इज बिकमिंग मोर अँड मोर स्ट्रॉंग. नाव धीरे धीरे आता आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं आहे जसं शरीर आपल्याला पाहिजे आहे, तसं आरोग्य आपल्याला पाहिजे, जे आपलं आयडियल आरोग्य आहे ते बघायचं आपल्या डोळ्यासमोर. आणि तसा शेप, तसा आकार, तसा आरोग्य ऑटोमॅजिकली आपलं जे शरीर आहे ते ॲक्सेप्ट करत आहे ते बघायचं आहे आणि म्हणायचं आहे, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय एम बिकमिंग मोर पॉवरफुल. I am becoming more energetic. My body is helping me to heal myself. My body is helping me to heal myself every day, every moment, every second. Now and then. Now and then. I am healing from inside and outside.
थैंक यू फॉर माय हेल्दी बॉडी, थैंक यू फॉर माय हेल्दी बॉडी, थैंक यू फॉर माय हेल्दी बॉडी. एक कमिटमेंट स्वतःला करायचं आहे याच प्रोसेसमध्ये, की आजपासून मी माझ्या शरीराशी अगदी प्रेमाने वागणार आहे. कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, कुठल्या अनावश्यक आहेत. ज्या अनावश्यक आहेत त्या टाळणार आहे, ज्या आवश्यक आहेत त्याच मी घेणार आहे. एक्सेस मी कोणत्याच गोष्टी करणार नाहीये. जरी माझ्या तोंडाला चांगली चव लागली तरीही मी ते एक्सेस करणार नाही आहे माझ्या शरीरामध्ये. आय विल टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बॉडी. अगेन रिपीट, आय विल टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बॉडी. आजपासून मी माझ्या शरीराची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू. स्लोली स्लोली 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. हळूहळू जेव्हा कधी तुम्ही तयार असाल, अगदी हळूहळू 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे आणि स्लोली स्लोली यू कॅन कम बॅक. वेलकम, वेलकम, वेलकम एव्हरीबॉडी. नाव ओपन युअर नोटबुक. इकडे तिकडे न बघता नोटबुक ओपन करायची आहे. आपल्या शरीरातील 10 पार्ट्सची नावं लिहायची आहेत. 10 पार्ट्स. डोळे असतील, हात असतील, पाय असतील, कान असतील, नाक असेल, जे काही असेल 10 पार्ट्सची नावं लिहायची आहेत. आणि ते पार्ट्स दररोज आपल्यासाठी काय करतात त्या गोष्टीला लिहू शकता किंवा त्या गोष्टीला आठवून थँक्यू लिहू शकता. ओके, सो दिस विल अट्रॅक्ट मोर यु नो हेल्दी बॉडी टुवर्ड्स यू. ठीक आहे, मग नंतर आजचा होमवर्क सांगतो. हेच होमवर्क आहे ॲक्च्युली, की आपल्या शरीरातील 10 पार्टची नावं लिहायची आहेत आणि त्याच्यासमोर थँक्यू म्हणायचं आहे. आणि शरीरामध्ये जर का एखादा पार्ट असेल स्पेसिफिकली, कोणी म्हणते कंबर दुखते, पाठ दुखते, हे होते, तर पर्टिक्युलर त्या पार्टच्या, तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याचा एखादा पार्ट ज्या भागात तुम्हाला सुधारणा घडवायची आहे, पर्टिक्युलर त्या भागाची निवड करा. 1 मिनिट त्याला द्या आणि त्या भागात आणि त्या आरोग्यात कोणती आदर्श स्थिती, म्हणजे कोणती अशी स्थिती तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करा, कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती घडून आलेली आहे असं समजून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला रोज करायची आहे. समजा एखादी माझी इथे बसलेले मंडळी जी आहेत, त्याच्यापैकी एखादा व्यक्ती म्हणतो की सर मला आहे ना फार त्रास आहे पर्टिक्युलर या भागामध्ये, तर त्या भागाची निवड करा. त्या भागाला डोळ्यासमोर बघा, व्हिज्युअलाइज करा आणि असं इमॅजिन करा की तो ठीक झालेला आहे, एकदम परफेक्ट, जसा तुम्हाला पाहिजे तसा. आणि मग त्याला थँक्यू म्हणा ॲडव्हान्समध्ये. डू इट फॉर 3 days, 5 days, 8 days, 10 days अँड सी द मॅजिक. ओके, अपने आप यू स्टार्ट हिलिंग युअर सेल्फ. ठीक आहे जी. आता शेवटचं काय आहे, आपला जो दगड आहे, जादूचा दगड, त्याला आपल्या हातात घ्यायचा आहे आपल्याला. आज रात्री झोपताना, जर झोपताना वेळ मिळत नसेल तर आताच करून घ्यायची ती ऍक्टिव्हिटी. हातात घ्यायचा आणि आपल्या दिवसातला सगळ्यात बेस्ट जो मोमेंट आहे तो मोमेंट आठवायचा आहे आणि त्या मोमेंट बद्दल थँक्यू म्हणायचं आहे 3 वेळा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नंतर हा जो दगड आहे आपल्या डोक्याजवळ ठेवायचा आहे आणि झोपून राहायचं आहे. बस हेच ऍक्टिव्हिटी आहे आपली. ओके जी, मजा आया? येस नो? उद्या येताना काय करायचं आपल्याला, झालं असेल तुमचं लिहून तर, उद्या येताना एक चेक आणायचा आहे सोबत. काय आणायचं आहे? चेक. कोणता चेक? बँकेचा. मी घेत नाही, काळजी नका करू. नाही तर काही लोकांना टेन्शन आलं असेल की चेक आणायला लावला म्हणजे आता ऑनलाईन तर मी काही घेऊ शकत नाही तुमच्याकडून. सो घेऊन या, तुमच्याच जवळ ठेवायचा आहे तो. ठीक आहे, काळजी नका करू, क्लास हा फ्री आहे. चेक बिक काही घेणार नाही मी तुमच्याकडून. ठीक आहे जी. सो उद्या येताना काय करायचं आहे? चेक घेऊन यायचा आहे एक. ओके, चला एकदा जय जयकार करू आपण आणि मग काही प्रश्न घेऊ आपण. बोलो फुल एनर्जी के साथ. ओके, बोलो प्रभू श्री रामचंद्र की जय. सगळ्यांना अनम्यूट करतो, जरा आवाज नाही आला की बरं नाही वाटत. ओके, सर्वांना अनम्यूट करा. ओके, म्यूट ऑल पार्टिसिपेंट, अनम्यूट ऑल. अनम्यूट ऑलचा ऑप्शन कुठे आहे? येस, हाँ, सबको अनम्यूट कर दिया अभी.
ओके, बोलो प्रभु श्री रामचंद्र की रामचंद्र की जय जय। प्रभु श्री पवन सुत रामचंद्र की हनुमान की जय पवन जय। सुत हनुमान की जय। नमो रामचंद्र की जय। पार्वती नमः पते, पार्वती हर हर पते, हर महादेव। थैंक यू सो हर मच, हर थैंक यू सो मच, महादेव। थैंक यू सो मच, महादेव। थैंक यू सो मच एवरीबॉडी। एक बार खुद के लिए ताली बजा दो भैया। गुड 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 गुड, वेरी गुड। हाउ यू आर फीलिंग, जस्ट टाइप वन वर्ड इन द चैट बॉक्स। पिछले 16 दिन से कैसा लग रहा है आपको? हाउ यू आर फीलिंग एवरी डे, जस्ट टाइप इन द चैट बॉक्स। जस्ट वन वर्ड, नॉट अ निबंध, ओके। जस्ट टाइप वन वर्ड, हाउ यू आर फीलिंग। एक शब्द में डिस्क्राईब करे, एका एका वाक्यात उत्तर लिहा, असं होतं ना, तर मी सांगतो तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहा, ओके। मजा आ रहा है? गुड गुड गुड, थैंक यू सो मच जी, थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया आप सभी की दुआ, आप सभी का सपोर्ट की वजह से यहाँ तक हम पहुंच पाए। टुडे इज द 16th डे और कल हम 17वां दिन है। लेकिन अभी कुछ लोग रुके होंगे, सर आज कुछ तो बोलने वाले थे, आप भूल गए। ओके, जरूर जरूर, बिल्कुल, है ना, क्या बोलते हैं उसको, ठीक आहे, जाऊ दे आता। तर मी ते शेअर करतो तुम्हाला, काय आहे गिफ्ट, है ना। मेनी पीपल आर वेटिंग फॉर द गिफ्ट। गिफ्ट क्या होने वाले हैं, चलो, सो लेट्स ओपन द सिक्रेट। गिफ्ट काय आहे बघू आपण। सो जे लोक पहिल्या दिवशीपासून, जे लोक पहिल्या दिवशीपासून या क्लासचा भाग आहेत आणि जे पुढचेही काही दिवस राहतील, नियम आहेत काही त्याच्यामध्ये, ते नियम जर का तुम्ही पूर्ण केलेले असतील तर डेफिनेटली तुम्हाला ते गिफ्ट मिळणार आहे। आणि त्याचा जो लकी ड्रॉ आहे तो कसा होईल हे मला आज नाही माहीत, त्यामुळे मी आज नाही सांगू शकत तुम्हाला। पण लकी ड्रॉ त्याचा असा होईल की जेणेकरून तो पारदर्शक असावा आणि तो सर्वांच्या समोर झाला पाहिजे, ठीक आहे। सो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। सो टाइप गिफ्ट इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी, टाइप गिफ्ट इन द चॅट बॉक्स। हाउ मेनी पीपल वांट टू सी द गिफ्ट्स, काय गिफ्ट्स असणार आहे आपल्यासाठी। गुड, क्योंकि जो मांगोगे वही मिलता है, सो अट्रॅक्ट तो करना पडेगा ना गिफ्ट, ओके। सो हे आहेत तुमच्या सर्वांसाठी गिफ्ट, हे तुमच्या ग्रुपवर येऊन जातील आज। तर काय नियम आहेत गिफ्टचे, पहिलं गिफ्ट काय आहे ते समजू। पहिलं गिफ्ट आहे एक ब्लूटूथ स्पीकर, तो एकच असणार आहे, तो फर्स्ट रनर अप असेल त्याला मिळेल। 2 कॉलेज बॅग्स आहेत, ज्या सेकंड नंबरचे जे लोक असतील त्या दोघांना मिळतील। आणि एक आहे नेक बँड, ते तिघांना मिळतील। तसे टोटल 6 गिफ्ट आहे, किती, 6। पहिलं गिफ्ट जे आहे ते ब्लूटूथ स्पीकर एका व्यक्तीला मिळेल। दुसरं गिफ्ट जे आहे कॉलेज बॅग, ते 2 लोकांना मिळेल। तिसरं गिफ्ट जे आहे नेक बँड, ते 3 लोकांना मिळेल। आता हे गिफ्ट का बरं आहे, बिकॉज हे एक कृतज्ञता भेट है। बिकॉज सी आप लोग यहाँ पे आए, 28 दिन आपने सुना, 28 दिन आप रेगुलरली यहाँ पे थे, तो मुझे ऐसा लगा कि मेरे तरफ से मैंने कुछ तो देना चाहिए। आपण बर्थडे मध्ये आल्यावर रिटर्न गिफ्ट देतो ना, तशा टाईप आहे, ओके। सो हे कृतज्ञता गिफ्ट आहे जे माझ्याकडून मी तुम्हाला देणार। पण त्याच्यासाठी काही नियम लावले, मुद्दाम लावले ते नियम, की काय काय आहेत नियम। पहिली गोष्ट, तुमचा व्हिडिओ दररोज चालू पाहिजे। काही लोकांचे व्हिडिओ दररोज चालू होते, तर त्यांचे नावं त्याच्यात 100% जाणार आहेत। तर ते नावं आमची टीम चूज करेल, कारण की प्रत्येक मिनिटा मिनिटाचा हिशोब आहे तुमचा आमच्याकडे। कारण की जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये एंटर करता, तर तुम्ही किती मिनिटं मीटिंगमध्ये होते हे सुद्धा डेटामध्ये दिसते। सो ज्यांचे व्हिडिओज ऑन असतील त्यांचे नावं, पहिले हे नावं शेअर करू आम्ही की हे 20 25 50 लोक आहेत, याच्यामधले आता सिलेक्ट होतील लोक, ठीक आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा आहे। तुम्हाला काय शेअर करायचं आहे, तुमचा अनुभव शेअर करायचा आहे पुढच्या 28 दिवस संपण्याच्या आधी। तर अनुभव कसा शेअर करायचा तुम्हाला हे लक्षात घ्या, हे महत्वाचा पॉईंट आहे। सो तुम्ही या 1 2 3 4 चारही गोष्टीत बसले पाहिजे। तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे व्हिडिओ स्वरूपात, एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा तुम्हाला तुमच्या मोबाईलने, आणि तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे या नंबरवर। नंबर आहे 70 20 10 8925, ओके। या नंबरवर तुमचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला। या व्हिडिओमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे की माझं नाव हे आहे XYZ, तुमचं शहर असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या सिटीमधून आहात, आणि तुम्ही हा प्रोग्राम जॉईन केला, जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, व्हॉट यू फेल्ट, तुमचे काय एक्सपिरियन्स होता, हे सर्व काही तुम्हाला 2 मिनिटात बोलायचं आहे। 2 मिनिट, मॅक्सिमम 3 मिनिट, पण 2 मिनिटच जनरली आहे टाइम। हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला पाहिजे, ही दुसरी अट आहे।
अट नंबर 3 आहे की तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. आणि अट नंबर 4 आहे की तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलेलं पाहिजे. बस एवढ्याच 4 अटी आहे. फारच सोपा आहे. काही लोकांनी तर ऑलरेडी हे 4ही गोष्टी केल्या असतील. ओके. दुसरी गोष्ट बाकी असेल तर ह्या 4ही गोष्टीमध्ये जे लोक हे 4ही गोष्टी करतील त्यांचे काही लोकांची लिस्ट काढली जाईल. 50 असू द्या, 100 असू द्या, त्या लोकांची लिस्ट काढली जाईल आणि त्यांचा लकी ड्रॉ होईल. आणि त्यामध्ये हे 6 गिफ्ट्स जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. आता याच्यामध्ये आणखी एक अट होती पण ते आम्ही कॅन्सल करत आहोत की जर तुमचे 20 दिवस कंप्लीट झालेले पाहिजे ऍटलिस्ट या ट्रेनिंगमध्ये. पण त्याला मी कट केलं. का बरं? कारण युट्यूबला आपण लाईव्ह टाकत आहे. काही लोकांच्या ऑफिसमुळे वगैरे ते अटेंड नव्हते करू शकत. तर त्या लोकांनी पुढचे जेवढे काही दिवस राहिलेले आहेत ते दिवस अटेंड करायचे आहे. जर तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल, युट्यूबला बघत असाल, कुठं बघत असाल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करायची आहे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे. नाही तर आम्हाला कसं समजेल? सो तुम्ही काहीतरी कमेंट करायची आहे जेणेकरून आम्हाला समजेल की हा व्यक्ती हा प्रत्येक व्हिडिओ बघत आहे. ओके. नाही तर ते ते म्हणतात ना की देखे कोई हमें अगर तो नहाने में अर्थ है. नहीं तो ते देखे कोई हमें अगर तो दाढी बनाने में अर्थ है वरना नहाना भी व्यर्थ है अशी गोष्ट आहे. सो आम्ही व्हिडिओ टाकतो आहोत, अपलोड करतो आहोत. सो जर का ते पाहत असाल तुम्ही नंतर तर खरोखर तुम्ही एफर्ट्स करत आहात तुमच्याकडून तर तुम्ही गिफ्टच्या भागीदार आहात. तुम्ही गिफ्ट तुम्हाला मिळायला पाहिजे असं वाटते मला. सो तुम्हाला कमेंट करायची आहे. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. बस एवढं जर का तुम्ही या 4-5 गोष्टीत येत असाल तर तुमचं हे गिफ्ट आहे. ओके. त्याच्यामध्ये काय काय आहे? ब्लूटूथ स्पीकर. हा स्पीकर असाच असेल असं नाही, हा वेगळा असू शकतो पण तो ब्लूटूथ स्पीकर असेल चांगल्या कंपनीचा, चांगल्या क्वालिटीचा. त्यानंतर बॅग्स, सॉरी, आणि त्यानंतर नेक बँड. ओके. सो हे माझ्याकडून एक सहज भेटवस्तू म्हणून आम्ही देणार आहोत. हे तुमच्या ग्रुपला शेअर केला जाईल. अजून जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढे दिवस ऍटलीस्ट तुम्ही रेग्युलर अटेंड करा सो दॅट यू हॅव अ चान्स टू विन दिस. इट इज नॉट अबाउट द गिफ्ट. Okay, it is about the confidence, it is about the you know the participation, it is about the happiness कि कुछ तो मैंने किया and I got something kind of that. Okay, it is not about the gift. तुम्ही काय हे गिफ्ट घेऊ शकत नाही याच्यातला भाग नाही आहे. पण ते कुणाकडून मिळत आहे दैट इज ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टेंट है ना. सो मेरे एक गुरुजी है, उन्होंने मुझे एक धागा दिया था, बस धागा. ओके. वो अभी भी मेरे पास है और मैंने बहुत संभाल के रखा है उसको बिकॉज इट्स वेरी इंपॉर्टेंट. वन ऑफ माई फ्रेंड हैज गिफ्टेड मी अ फोन. वो फोन अभी भी मेरे पास है, भले ही मैं यूज नहीं करता हूँ बट वो अभी घर में है पड़ा हुआ बिकॉज इट्स अ गिफ्ट. और उस गिफ्ट के पीछे इमोशंस होते हैं, भावनाएं होती है, आशीर्वाद होते हैं, ब्लेसिंग्स होते हैं, बहुत सारी चीजें होती है. ठीक है जी. क्लियर. टाइप CLR क्लियर फॉर इन द चॅट बॉक्स. तुम्ही पाहिजे म्हणून. ओके. ठीक है. टाइप क्लियर इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. दिल से दुआ करो कि आपको ही मिलेगा तो मिल जाएगा. ठीक है जी. हीलिंग कर. ठीक है. ओके. थैंक यू सीमा जी, सीमा सिंह जी, थैंक यू सो मच. ओके. सो इंस्टाग्राम लिंक, यूट्यूब लिंक आणि बाकी जे काही लिंक्स आहेत ते तुमच्या ग्रुपवर शेअर केल्या जातील 5च मिनिटामध्ये. तर तुमचा ग्रुप शेअर चेक करा तुम्ही, वारंवार चेक करा. ठीक आहे. दररोज चेक करा. ग्रुपची लिंक पण इकडे शेअर करून द्या एकदा चॅटबॉक्समध्ये. मी चॅटबॉक्स बंद करत आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज जॉईन झाले त्याबद्दल, तुम्ही रोज जॉईन होतात त्याबद्दल. ओके. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ग्रुपची लिंक बघा चॅटबॉक्समध्ये तुमच्या आलेली असेल. हा, त्या ग्रुपला जॉईन करून घेणे नंबर 1. त्या ग्रुपमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक जे काय असेल ते सगळं लिंक घेऊन जातील तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. उद्या सकाळी भेटूया आपण 6 वाजता. डोंट वरी, अभी भी पिक्चर बाकी है. ठीक आहे जी. आज 16 दिवस कंप्लीट झाले. अजून 4 आणि ते 8, 12 दिवस अजून बाकी आहे. सो एक एक दिवस अधिक अधिक मॅजिकल होणार आहे. उद्या येताना चेक घेऊन या फक्त. आणि चेक लिहिण्यासाठी पेन घेऊन या. ठीक आहे. कारण बँकेत कोणीतरी असते आजूबाजूला पेन मागायला. इकडे कोणी नाही राहणार. सो पेन स्वतःचा स्वतः घेऊन या सोबत. नहीं तो कई लोग इथे, सर पेन नहीं है. अरे यार तू इधर क्यों आया, तू जिंदगी में क्यों आया, तू बोझ आहे तू इधर. ठीक आहे. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कॉमेडीला कॉमेडी सारखं घ्यायचं आहे, सिरियसली घ्यायचं नाही आहे. धन्यवाद.